DLF IPLच्या दुसऱ्या म्हणजे सेमीफायनल्स राऊंड्समध्ये चॅनल चालू देणार नीट नीट सुरू आहे शूटिंग चालू आहे. कट नंतर करू, आपण एडिट करू. DLF IPLच्या सेमीफायनल्स राऊंड्सची सुरुवात उद्या 30 जून रोजी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्या सामन्याने होणार आहे. मी चालू आहे का मी सॉरी तुम्ही एडिटर आहेस का ग बस तिकडे जातो ना. वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या या पब्लिकमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे लोक प्रॅक्टिस करतात आणि इकडे एक मीडिया पर्सन स्टार माझाचा जो मीडिया पर्सन त्याचा इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. तो इंटरव्ह्यू देत आहे. तर इथे वीरेंद्र सेहवागची 11 वीरेंद्र सेहवागचे 11 प्लेयर्स सध्या कोचकडून त्यांच्या टिप्स घेत आहेत. त्यांच्या तिकडे व्यूहरचना चालू आहेत उद्याच्या मॅचसाठी. एका बाजूला बलाढ्य राजस्थान फिरून एका बाजूला बलाढ्य राजस्थान सारखा ग्रुप टीम असताना समोर दिल्ली सारखी एकदम इनकन्सिस्टंट असणारी टीम किती वेळ तगा धरू शकते याची परीक्षा नक्कीच किती वेळ तग धरू शकते याची परीक्षा नक्कीच उद्या रात्री 8 वाजता होईल. तो इकडे जोरात डायलॉग जोरात बोल लवकर. तर आता आपल्या समोरून पास होत आहेत ते स्टार माझाचे पत्रकारांना आपण विचारूया आजच्या मॅचबद्दलचा वृत्तांत. त्यांच्या म्हणण्यानुसार हा सामना जरी एकपक्षी होत असेल तर यामध्ये दिल्लीचे प्लेयर्स नक्कीच चमक दाखवून जातील असं त्यांचं मत आहे. स्टार माझाचे पत्रकार उत्कृष्ट पद्धतीने काम करतात. त्यांनी आत्ताच 10 मिनिटापासून केस विंचरण्यामध्ये आणि केस सेट करण्यामध्ये वेळ घालवला आहे. ते खूपच चतुराईने आणि दिरंगाजीने आता कॅमेरामनचं काम सांभाळत आहेत. ऑलराऊंडर असे पत्रकार मिळालेले आहेत स्टार माझा यांना. त्यांनी आता कानामध्ये कॉर्ड घातलेला आहे आणि उत्कृष्ट पद्धतीचा संचालन ते करत आहेत. उत्कृष्ट पद्धतीची न्यूज तयार करण्याचा प्रयत्न करतात. तर एकंदरीत इथे उपस्थित असणाऱ्यामध्ये शोएब मलिक, ग्लेन मॅग्राथ, वीरेंद्र सेहवाग, दिनेश कार्तिक आणि वाकून जरा असायला लोकांना एवढे लोक एवढी टीम सध्या इथे उपस्थित आहे. इतरत्र नॉन स्पेसिफिक लोक प्रॅक्टिस करत आहेत. थोड्याच वेळापूर्वी दिनेश कार्तिकने सध्या आपली विकेट किपिंगची प्रॅक्टिस पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ग्लेन मॅग्राथ यांनी बॉलिंगची प्रॅक्टिस केली आहे. वीरेंद्र सेहवाग जे स्वतःच्याच बॉलवर बॅट फिरवून बॉलरला प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करत होते ते सुद्धा त्यांनी केलेलं आहे. पण वीरेंद्र सेहवाग यांनी अजून बॉलिंगची प्रॅक्टिस केलेली नाही. सध्या एकंदरीत पूर्ण स्क्वॉड पूर्णपणे बलाढ्य वाटत आहे. पण राजस्थानसारख्या बलाढ्य संघासमोर हा स्क्वॉड नक्कीच काहीतरी रंग दाखवू शकेल का असाच प्रश्न पूर्ण मीडियामध्ये सर्वत्र चघळला जात आहे. नक्कीच याबद्दल आपल्याला उद्या खात्री होईल. कोण येतं का? तर एकंदरीत